ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय। नमस्कार. सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या तिसऱ्या अध्यायाच्या या सत्रामध्ये. तिसरा अध्याय म्हणजे कर्मयोग. त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तिसरा अध्याय म्हणजे कर्मयोग. आपण गेल्या रविवारी दुसरा अध्याय बघितला होता. दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी अर्जुनाला संपूर्ण भगवद्गीतेचा जणू सारच सांगितला होता. त्यांनी कर्मयोग, ज्ञानयोग, बुद्धियोग, सांख्ययोग असे अनेक प्रकारचे गोष्टी त्यांना समजून सांगितल्या अर्जुनाला. तर पुढे जाण्यापूर्वी आपण दुसऱ्या अध्यायाचा एक सार पटकन बघूया. दुसऱ्या अध्यायामध्ये 1 ते 10 श्लोकांमध्ये अर्जुनाचा शंका होत्या आणि अर्जुनाने समर्पण केलं भगवंतांना. समर्पण म्हणजे ते पूर्ण समर्पण नव्हतं, पण केवळ एक भांबावलेला व्यक्ती आहे जो दुसऱ्या कोणाकडून तरी काहीतरी मार्गदर्शन मागतोय, अशा प्रकारचं ते समर्पण आहे. 11 ते 30च्या विषय श्लोकांमध्ये भगवंतांनी आत्म्याविषयीचं ज्ञान सांगितले. हे आत्मज्ञान नाहीये बरं का. आत्म्याविषयीचं ज्ञान आणि आत्मज्ञान यामध्ये फरक आहे. आणि त्या दरम्यान भगवंत ज्ञानयोग आणि सांख्ययोग सांगतात. 31 ते 38च्या दरम्यान कर्मकांड सांगतात. 39 ते 53 मध्ये भगवंतांनी निष्काम कर्मयोग किंवा बुद्धियोग सांगितलेला आहे. आणि मग 54 ते 72च्या दरम्यान स्थितप्रज्ञ व्यक्ती कसा असतो, त्याची वैशिष्ट्य काय, त्याची लक्षणं काय याविषयी समजून सांगितले. तर आपण आता हे सगळं मागचं पृष्ठभूमी ठेवून तिसऱ्या अध्यायामध्ये काय येतंय, भगवंत काय सांगतात ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर सगळ्यात पहिल्यांदी आपण सगळे श्लोक वाचून घेऊया जे मी आधी सांगितले त्याप्रमाणे. 3.2 व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. भाषांतर श्रील प्रभुपादांकडून. तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे, म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टीने श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा. 3.3 श्री भगवान उवाच लोकेऽस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानां कर्मयोगेन योगिनाम. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुन, मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे 2 वर्ग आहेत. काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिपूर्ण सेवेद्वारे आ- आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो. 3.8 नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः
शरीरयात्रापि च ते न प्रसिद्धेद कर्मणः. तुझे नियत कर्म तू कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. 3.13 यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषै भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन बनवतात, ते खरोखर केवळ पापच भक्षण करतात. 3.21 यद यद आचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. श्रेष्ठ व्यक्ती जे जे करते त्याचे अनुकरण सामान्य जन करतात. आपल्या अनुसरणीय कृत्यांनी ती जे जे आदर्श घालून देते त्यानुसार सारे जग कार्य करते. 3.31 ये मे मतम इदम नित्यम अनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो अनसूयन्तो मुच्यन्ते तेऽपि कर्मभिः. जे कोणी माझ्या आदेशानुसार कर्म करतात आणि उपदेशाचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुकरण करतात, ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. 3.37 श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजो गुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विध्येनम इह वैरिणम. भाषांतर श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, रजोगुणाच्या संपर्कातून उत्पन्न झालेला हा काम आहे आणि नंतर तो क्रोधामध्ये रूपांतरित होतो. तोच या जगताचा सर्वभक्षक महापापी शत्रू आहे. 3.40 इंद्रियाणि मनोबुद्धिर अस्याधिष्ठानमुच्यते एतैर्विमोहयत्येष ज्ञानमावृत्य देहिनम्. भाषांतर इंद्रिये, मन आणि बुद्धी ही या कामाची निवासस्थाने आहेत. यांच्याद्वारे काम आत्म्याच्या शुद्ध ज्ञानाला आच्छादित करतो आणि त्याला मोहित करतो. 3.42 इंद्रियाणि पराण्याहुर इंद्रियेभ्य परम मनः मनसस्तु परा बुद्धिर यो बुद्धे परतस्तु सह. भाषांतर कार्य करणारी इंद्रिये जड प्रकृतीपेक्षा श्रेष्ठ आहेत. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो म्हणजे आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. 3.43 एवं बुद्धेः परं बुद्ध्वा संस्तभ्यात्मानमात्मना जहि शत्रुं महाबाहो कामरूपं दुरासदम. याप्रमाणे आपण स्वतः भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत असे जाणून, हे महाबाहो अर्जुन, मनुष्याने विचारपूर्वक आध्यात्मिक बुद्धीद्वारे कृष्ण भावनेत मनाला स्थिर केले पाहिजे आणि याप्रमाणे आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय प्राप्त केला पाहिजे.
तर या सगळ्या श्लोकांचा अर्थ समजून घेण्यापूर्वी आपण गुरुजनांचं आशीर्वाद घेऊया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनाशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. हा तिसऱ्या अध्यायाचं नाव आहे कर्मयोग. कर्मयोगामध्ये भगवंतांनी सगळाच्या सगळा केंद्रबिंदू जो आहे तो कर्मावर आहे. आणि कर्मासाठी अनेक गोष्टी आपल्याला लागतात. आपलं मन त्याच्यामध्ये असतं, आपली इंद्रिय त्यामध्ये असतात, आणि मग आपला आत्मा यामध्ये कुठेतरी बद्ध होतो, नाहीतर मुक्त होतो. तर त्याविषयीचं हे जे सगळं ज्ञान आहे ते भगवंत आपल्याला सांगतायत. तर आपण सर्वात आधी तिसऱ्या अध्यायाची रूपरेषा समजून घेऊया. तिसऱ्या अध्यायाची रूपरेषा अशी आहे की 1 ते 9 श्लोकांमध्ये भगवंत कर्मयोग आणि ज्ञानयोग याविषयी माहिती सांगतायत. आणि त्याचा निष्कर्ष असा येतो की भगवंतांचं म्हणणं असं आहे की कर्मयोग ज्ञानयोगापेक्षा श्रेष्ठ आहे. मग आता कर्मयोग करायला एवढा सोपा नाहीये हे भगवंतांना देखील माहिती आहे. आणि अर्जुनाला ते शक्य होईल नाही होईल ते कल्पना नाहीये, म्हणून भगवंत त्याविषयीचे अनेक अल्टरनेटिव्ह अर्जुनाला सांगतायत. जसं 10 ते 16च्या दरम्यान भगवंत सांगतात की जर कर्मयोग नाही जमला तर निदान कर्मकांड तरी करावं. आणि 17 ते 24 मध्ये भगवंत ज्ञानयोग आणि कर्मयोग यामधलं कंपॅरिझन सांगतायत तिथे. आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्ञानयोगाला तुम्ही पात्र जरी असाल, तुम्हाला ते येत जरी असलं, तरी देखील कर्मयोगाला प्राधान्य द्यायचं. 25 ते 29 मध्ये भगवंत कर्मयोग आणि कर्मकांड ह्याच्यामधील फरक सांगताय. वास्तविक पाहता आपण कर्म दोन्हीकडे आहे, मग योग काय आणि कांड काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. 30 ते 35 मध्ये भगवंत सांगतायत की कर्मयोगाने आपण आपली आत्मिक पातळी उंचावू शकतो, आपल्या मोक्षाकडे आपण जाऊ शकतो, असं भगवंत आपल्याला सांगतात. आणि 36 ते 43 मध्ये कर्मयोगाच्या मार्गामध्ये आपल्याला काय अडथळा येऊ शकतो हे भगवंत आपल्याला सांगणार आहे. तर ही रूपरेषा आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा इथे तिसऱ्या अध्यायाला सुरुवात भगवंतांनी का केलेली आहे, तर अर्जुनाने सगळ्यात पहिल्यांदा त्यांना प्रश्न विचारला आहे की तुम्ही मला दुसऱ्या अध्यायामध्ये अनेक काही काही गोष्टी समजून सांगितल्या आहेत. तुम्ही ज्ञानयोगाबद्दल सांगितलं, बुद्धियोगाबद्दल सांगितलं, कर्मयोगाबद्दल सांगितलं, सांख्य योगाबद्दल सांगितलं, कर्मकांडाबद्दल सांगितलं. आता याच्यामुळे मी पूर्णच्या पूर्ण गोंधळून गेलेलो आहे. तर माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ते तुम्ही मला समजून सांगा. म्हणजे आता जेव्हा प्रश्न अर्जुनाचा असा येतोय की माझ्यासाठी काय श्रेयस्कर आहे ते सांगा, याचा अर्थ प्रत्येका व्यक्तीसाठी श्रेयस्कर वेगळ्या वेगळ्या गोष्टी असू शकतात. तर आपण बघतो की मोक्षाकडे अनेक लोक, म्हणजे प्रत्येकच जण ज्याला भगवंत समजलेत, ज्याला मोक्ष समजलाय, अशी प्रत्येक व्यक्ती काही ना काहीतरी कर्म आपल्या मोक्षाच्या दृष्टीने करत असते. मग ह्या दोन कर्माच्या इच्छा मोक्षाची इच्छा ठेवणाऱ्या व्यक्तींविषयी भगवंत काय सांगतात की आत्मसाक्षात्काराचे 2 मुख्य मार्ग आहेत, ज्ञानयोग आणि कर्मयोग. म्हणजे थोडक्यात काय, ज्ञानयोग म्हणजे संन्यास, कुठल्याही कर्मामध्ये अडकायचं नाही, म्हणून कर्मच करायचं नाही,
असा एकंदरीत इकडे कल असतो ज्ञानयोगामध्ये. आणि कर्मयोगामध्ये आपण सेवेद्वारे कर्म करतो. तर आता आपण ह्या तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंत अनेक मूळ घटकांविषयी बोलतायत. तर हे घटक कोणते आहेत? तर सर्वात प्रथम इंद्रिय, त्यानंतर मन, मग बुद्धी, आत्मा आणि कर्म. तर आणि ह्या सगळ्या घटकांचा गुणांविषयी काही ना काहीतरी नातं असतं. गुण एकतर आपल्याला सकारात्मक गोष्टींकडे नेतात किंवा नकारात्मक गोष्टींकडे घेतात. जर आपण सकारात्मक गोष्टींचा विचार केला तर कर्माचं काय होतं ते आपण बघूया. सकारात्मक कर्म म्हणजे सत्कर्म. जेव्हा आत्मा सकारात्मकतेकडे जातो त्यावेळेला तो मुक्त आत्मा होतो. बुद्धी सद्बुद्धी बनते, मन अनासक्त मन बनतं, आणि आपले इंद्रिय जे आहेत ते सेवेमध्ये संलग्न होतात. परंतु तेच जर का कधी आपण नकारात्मक बघितलं तर कर्माचं दुष्कर्म होतं, आत्मा बद्ध आत्मा होतो, बुद्धी दुर्बुद्धी होते, मन आसक्त होतं, आणि इंद्रिय इंद्रिय तृप्तीकडे ओढावले जातात. तसं सगळा काय जो का खेळ आहे या तिसऱ्या अध्यायामध्ये, या सगळ्या गुणांमध्ये अ, हे गुण आणि हे इतर सगळे मूळ जे घटक आहेत कर्मयोगाचे, त्याच्यामधलं जे काय नातं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. तर आपल्याला मानसिक बुद्धीला प्रत्येक गोष्ट त्याचं विश्लेषण करण्याची अतिशय सवय असते. तर आपण ह्या सगळ्या घटकांचं थोडंसं विश्लेषण करून बघूया. आपण आलेख म्हणजे ग्राफ बघतो, राईट? तर आपण इथे कर्म आणि मोक्षाचा आलेख बघायचा. मोक्ष वाय अक्षावर आहे. सोप्या मराठी भाषेमध्ये त्याला आपण वाय ऍक्सिस म्हणतो. आणि कर्म आपण एक्स ऍक्सिस वर बघणार आहोत. तर कर्मांसाठी काय लागतं? तर इंद्रिय लागतात. आणि मोक्षासाठी काय लागतं? तर मन स्थिर असायला लागतं. बरोबर आहे? हे लक्षात आलंय सगळ्यांच्या? तर आता भगवंतांनी आपल्याला दोन मार्ग सांगितले, की कर्मयोग आणि ज्ञानयोग. तर ज्ञानयोगामध्ये आपल्याला कर्म काहीच करायचं नाहीये, म्हणजे वाईट कर्मही करायचं नाही, चांगलं कर्मही नाही करायचंय, आणि मन केवळ स्थिर करून मोक्ष मिळवायचं. परंतु आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की होतं काय, की मन हे चंचल आहे. अर्जुन पण पुढे एका श्लोकामध्ये भगवंतांना सांगतोय की चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढ. म्हणजे मन चंचल आहे, ताकदवार आहे, आणि अतिशय हट्टी पण आहे. त्याच्यामुळे मन हे कधीही स्थिर राहत नाही. तर मग अशा वेळेला जे लोक ज्ञानयोगामध्ये आपला मोक्ष शोधण्याचा प्रयत्न करतायत, त्यांचं मन त्यांच्या ताब्यात नसल्यामुळे होतं काय, की ते खालीच सरकतात. तर या सगळ्या आलेखाचा आपण आता आणखीन आणखीन थोडंसं विश्लेषण करूया.
ज्या वेळेला मन आणि कर्म हे दोन्ही जे आपले घटक आहेत ते सकारात्मकतेमध्ये असतात, त्यावेळेला आपण म्हणतो की तो व्यक्ती सत्वगुणामध्ये आहे. आणि जो व्यक्ती सत्वगुणामध्ये असतो त्याच्या हातून निष्काम कर्म घडतं. जेव्हा कर्म सकारात्मक असतं परंतु मन नकारात्मक असतं, म्हणजे मन जेव्हा आसक्त असतं, त्यावेळेला असा व्यक्ती हा रजोगुणामध्ये आहे असं समजायला हवं. आणि अशा व्यक्तीच्या हातून सकाम कर्म घडतं. तेच जर मन आणि कर्म दोन्हीही जर वाईट असतील, तर अशा व्यक्तीला आपण तो तमोगुणामध्ये स्थित आहे असं म्हणतो. आणि अशा व्यक्तीच्या हातून काय घडतं तर पाप कर्म घडतं. आता इथे मन आणि इंद्रिय ह्या सगळ्यांच्या खेळामध्ये आपण बघितलं की हे कर्म जे आहे ते वेगळ्या वेगळ्या प्रकारचं घडतंय. सत्कर्म म्हणजेच निष्काम कर्म, सकाम कर्म आणि पाप कर्म. मग आता आपल्याला प्रश्न पडतो की सकारात्मक कर्म म्हणजे काय? तर सकारात्मक कर्म म्हणजे वेदांमध्ये आपल्या एकंदरीतच सगळ्या संस्कृतीमध्ये जी चांगली कामं सांगितलेली आहेत, म्हणजे जे आपलं कर्तव्य आहे ते करणं म्हणजे सत्कर्म आहे. तर आपल्या मनावर आपलं फारसं बंधन नाहीये. आपलं मन हे चंचलच आहे. त्यामुळे आपला जो सगळा केंद्रबिंदू असायला पाहिजे तो कर्मांवर असायला पाहिजे. म्हणून भगवंत काय सांगतात की अर्जुनाला सांगतात की तू तुझं कर्म कर आणि ते कर्म तू मला अर्पण कर. तर आता निष्काम कर्माचा अर्थ आपण इथे समजून घ्यायला पाहिजे. ज्या वेळेला आपण भगवंतांसाठी कर्म करतो त्यावेळेला ते कर्म आपल्याला बंधनात टाकत नाही. इथे मन जेव्हा बंधनात असतं तेव्हा ते आसक्त असतं आणि मन जेव्हा मुक्त असतं तेव्हा ते अनासक्त असतं. तर याचं आता आपण अतिशय सोपं उदाहरण बघूया की समजा एखादा व्यक्ती एखाद्या पर्यटनाला गेला, एखाद्या ट्रिपला गेलेला. तर आता ट्रिपला दोन प्रकारे जाता येतं. एक तर म्हणजे तो काही कामानिमित्त त्याच्या कंपनीच्या खर्चावर जाऊ शकतो किंवा स्वतः देखील फिरायला जाऊ शकतो. तर कंपनीच्या कामासाठी ज्या वेळेला तो व्यक्ती जातो त्यावेळेला त्याला खर्च लागतो का? खर्च होतो, परंतु तो त्याच्या खिशातून जातो का? त्याच्या खिशातून जात नाही तो खर्च. पण तेच जर का कधी तो स्वतः त्याच्या गमतीसाठी मजा मारण्यासाठी ज्या वेळेला तो फिरायला जातो त्यावेळेला तो जो काय खर्च होतो तो त्याला स्वतःच्या खिशामधून भरायला लागतो. हाच फरक निष्काम कर्म आणि सकाम कर्मांमध्ये. ज्या वेळेला भगवंतांसाठी आपण कर्म करतो त्यावेळेला त्या कर्माचं जे बंधन असतं त्याच्यातून आपण मुक्त होतो, म्हणजे आपल्याला ते बंधन लागत नाही. म्हणून अशा प्रकारचं जे कर्म असतं ते निष्काम कर्म असतं. परंतु तेच ज्या वेळेला आपण आपल्या इंद्रिय तृप्ती करता कर्म करतो त्यावेळेला त्याचं बंधन आपल्याला लागतं आणि म्हणून त्यावेळेला आपल्याला ते सकाम कर्म होत. आणि वाईट आणखीन त्याही पेक्षा ज्या वेळेला एखादी व्यक्ती चांगलं कर्म करून एखाद्या गोष्टीचं फळ मिळत नाही त्यावेळेला त्याचा कल कुठे असतो? त्याचं मन जे आहे ते केवळ फळांवर केंद्रित होतं. आणि फळांवर केंद्रित झाल्यामुळे असा व्यक्ती ते केवळ फळ हवं असतं काहीतरी करून, आणि म्हणून तो त्या फळाच्या मागे लागल्यामुळे
होतं काय, तर तो पाप कर्म करायला लागतो. तर हा कर्म आणि मोक्षाचा आलेख अतिशय महत्वाचा आहे. जो काय सगळा खेळ आहे तो या आलेखामध्ये लपलेला आहे. ठीक आहे. तर आता आपण अनेक श्लोक पाहिले की इथे भगवंतांनी सांगितलं की आपल्याला कर्माशिवाय पर्याय नाही. मध्ये केव्हा तरी, मध्ये काही श्लोकांमध्ये भगवंत असंही सांगतात की मला वास्तविक बघता स्वतःला काहीही कर्म करण्याची आवश्यकता नाही. भगवंतांना काही कर्म करण्याची आवश्यकता आहे का? नाहीये. कारण भगवंत संपूर्ण पुरुष आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचे गोष्टींची आवश्यकता नाही. त्यांनी केवळ मनामध्ये आणलं, त्या गोष्टी तशा घडू शकतात. परंतु तरी देखील भगवंत स्वतः इतरांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वतः हा कर्म करत असतात. तर आपण बघतो की मनुष्य जन्मामध्ये भगवंतांनी जन्म घेतला. असे कोणते कोणते सगळ्यात महत्वाचे अवतार आहेत? कोणाला सांगता येईल का? अनम्यूट करून सांगू शकता तुम्ही. सर्वप्रथम मनुष्य जन्मामध्ये भगवंतांचे कोणते कोणते अवतार झालेले? श्रीराम. श्रीराम आहे, श्रीकृष्ण. श्रीकृष्ण आहेत, परत हे हम्म, परशुराम. परशुराम आहेत, वामन आहेत, हा, वामन अवतार. आणि अ, बलराम अवतार पण आहे. हे सगळे पुरुष अवतार आहे. या सगळ्या अवतारांमध्ये भगवंतांनी कर्म केलेलं आहे. भगवंतांना कुठल्याही प्रकारचे कर्म करण्याची आवश्यकता नाही. भगवंत अर्जुनाला देखील या भगवद्गीतेमध्ये सांगतात की निमित्त मात्रम भव सव्यसाची. का? कारण की हे सगळ्या गोष्टी मी केवळ माझ्या मनाच्या शक्तीद्वारे करू शकतो. तुला काहीही करण्याची गरज नाही. पण केवळ आणि केवळ सगळ्यांना कर्माचं महत्व समजावं म्हणून भगवंत स्वतः कर्म करत असतात. तर आपण वास्तविक बघता भगवंतांनी तर या महाभारताच्या रणांगणावर युद्धामध्ये भाग नाही घेतला. मग भगवंतांनी काय कर्म केलंय? कोण सांगू शकेल? त्यांनी ऍज अ गाईड ते होते ना अर्जुनासाठी. सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शन होतं. मार्गदर्शन म्हणजे मनाने देखील काहीतरी करणं, मन आणि बुद्धीने काहीतरी करणं देखील अतिशय महत्वाचं असतं. म्हणून भगवंतांनीच ते कर्म सगळ्यात श्रेष्ठ आहे. ते हातपाय चालवायला फारसं काही लागत नाही. मन आणि बुद्धी चालवायला जेवढे कष्ट लागतात तेवढे इतर इंद्रिय चालवायला लागत नाही. ज्या वेळेला आपल्याला आपली बुद्धी मनाला काहीतरी सांगते त्याप्रमाणे आपले इंद्रिय आपोआप कर्म करायला लागतात. आणि त्या अनुसार कोण कोणत्या गुणामध्ये आहे त्या अनुसार आपली सगळी अ, सामाजिक रचना देखील भगवंतांनी केलेली आहे. म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि क्षुद्र हे चार अ, सामाजिक घटक बनवलेत भगवंतांनी, जे या वेगळ्या वेगळ्या गुणांच्या अनुसार ते कर्म करत असतात. तर आपल्या संस्कृतीमध्ये ब्राह्मणांना सगळ्यात मोठा मान दिला गेला. का? कारण की बुद्धी आणि मन या दोन्ही गोष्टी सांभाळून ते मार्गदर्शन करू शकत होते. आणि भगवंतांनी देखील या रणांगणावर तेच केलं. म्हणजे भगवंतांनी इथे
ब्राह्मण कर्म केलं. अर्जुन काय करत होता? तर अर्जुन त्या मार्गदर्शनाच्या खाली लढत होता आणि सत्कर्मी लोकांचं रक्षण करत होता. एक- सत्कर्मी लोकांचं तो रक्षण करत होता. तो क्षत्रिय धर्मात होता. तर अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या गुणांमध्ये, ते पुढे आपण बघणारच आहोत, की वेगळे वेगळे गुण कसे कसे मनुष्याला प्रभावित करतात आणि त्याप्रमाणे त्याचे कर्म कसे बदलत जातात. तर इथे हा कर्म आणि मोक्षाचा आलेख अतिशय महत्वाचा आहे. आता इथून पुढे तत्पूर्वी मध्ये आपण एक श्लोक बघितला होता. हा एक श्लोक बघितला होता आपण. यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्बिषैः भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्. म्हणजे इथे भगवंतांनी काय सांगितलं आहे की जे भगवत भक्त आहेत ते सर्व प्रकारच्या पापातून मुक्त असतात, कारण की ते प्रथम यज्ञाला अर्पण केलेलं अन्न ग्रहण करतात. आणि इतर लोक जे आपल्या स्वतःच्या इंद्रिय भोगाकरता भोजन बनवतात ते खरोखर केवळ केवळ पापाचंच भक्षण करतात. तर हा एक श्लोक अतिशय महत्वाचा आहे आणि याचा आपल्या हिंदू संस्कृतीशी, आपल्या परंपरेशी फार घनिष्ठ संबंध आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आपण काहीही बनवलं तर त्याचा सगळ्यात प्रथम नैवेद्य दाखवतो भगवंतांना, बरोबर आहे? म्हणजे आपण भगवंतांना ती गोष्ट अर्पण करतो. नवीन काही वस्तू आणली, कपडे आणले, काही आणले, तर ते आपण भगवंतांच्या समोर ठेवतो आणि मग आपण ते स्वतः घेतो. तर ह्यामध्ये जी एक मनाची भावना आहे, ती मनाने आपण प्रत्येक गोष्ट यज्ञामध्ये रूपांतरित करू शकतो. राईट? मग आपण आता इथे भगवंतांनी अन्न ग्रहण करण्याविषयी सांगितलं आहे. तर अन्न ग्रहण करणं ह्याचा आपण यामध्ये आलेख बघूया. तर अन्न ग्रहण करणं, त्याचा यज्ञ कसा होतो हे आपल्याला रामदासांनी सांगितलं. काय श्लोक आहे? कोण सांगू शकेल? तो श्लोक आपण जेवणाआधी म्हणतो. मी तुम्हाला एक हिंट देतो. कोणता श्लोक म्हणतो आपण जेवणाआधी? तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता. वदन वदनी कवल घेता. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. रामदासांनी अतिशय सोप्या भाषेमध्ये ह्या सगळ्या आलेखाचं अतिशय संक्षेप मध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे आपण या कर्मामध्ये जर कधी आपण अन्न ग्रहण करण्याचं जर उदाहरण घेतलं, तर ज्या वेळेला आपण भगवंतांचं नाव घेऊन, म्हणजेच भगवंतांना ते अर्पण करून त्यांना नैवेद्य दाखवून आपण ज्या वेळेला अन्न ग्रहण करतो, त्यावेळेला ते अन्नाचं इथे नैवेद्य होतो. म्हणजे आपल्याला त्या नैवेद्यातून प्रसाद मिळतो. आणि प्रसाद म्हणजे काय? प्रसादाचा जर आपण विघटन केलं तर काय येतं? प्रभूंचे साक्षात दर्शन. म्हणजे अन्नामधून आपल्याला
भगवंतांचं साक्षात दर्शन होऊ शकतं केवळ आणि केवळ त्या अ, अन्नाचं आपण भगवंतांना अर्पण केल्यामुळे. आणि आपण काय बघतोय की ही संस्कृती दिवसेंदिवस अतिशय विनाशकारी होत चालली. म्हणजे कोणे एक काळ असा होता की ज्या वेळेला आपल्या हिंदूंच्या कुठल्याही घरामध्ये भगवंतांना नैवेद्य दाखवल्याशिवाय कधीही कोणीही अन्न ग्रहण करत नव्हतं. परंतु आपल्या या संस्कृतीची आता दिवसेंदिवस विकृती होत चालली आहे. केवळ आणि केवळ पोट भरण्यासाठी, केवळ आणि केवळ आपल्या जिभेचे चोचले पूर्ण करण्यासाठी म्हणून आपण जेवतो. मग कधी ह्या हॉटेलमध्ये जा, कधी त्या हॉटेलमध्ये जा, पार्टीमध्ये जा. आता हॉटेलमध्ये गेल्यावर आपल्याला नैवेद्य दाखवायची काही सोय असते का? नसते. मग जर तिथे नैवेद्य दाखवण्याची सोय नाहीये, तर त्यावेळेला आपण काय नैवेद्य दाखवणार आणि त्या अन्न ग्रहण करण्याचा यज्ञ कसा होणार आहे? शक्यच नाही. त्यामुळे आपण आपल्या जिभेवर ताबा पाहिजे. एखाद्या वेळेला केव्हा तरी गंमत म्हणून गेलं की आपण तिथे हॉटेलमध्ये सुद्धा श्री विष्णू करून अन्न ग्रहण करू शकतो. पण जेवढं कमीत कमी आपण असे एक्सेप्शन्स करू, तेवढं आपल्या संस्कृतीशी आपण जुडलेले राहू. तर मी म्हटल्याप्रमाणे आपल्या या सत्रांचं सगळ्यात महत्वाचं उद्दिष्ट काय आहे, तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या आचरणामध्ये आपण बदल घडवून आणला पाहिजे. तर हे सगळं लक्षात आल्यानंतर भगवंतांना नैवेद्य आता कोण कोण दाखवणार आहे घरी? मी रोज दाखवते, त्याच्याशिवाय जेवण करत नाही. आणि मी हे ऑब्झर्व केलंय, जेव्हा आपण ते नैवेद्याचं ताट असतं ना, त्यातल्या फूडची चव पण बदललेली असते. ऑफकोर्स, डेफिनेटली. खूप जास्त मी हे ऑब्झर्व केले दरवेळेस, की त्या ताटातलं अन्न वेगळं लागतं आणि जे मी नेहमी बनवते ना, म्हणजे जे बाहेर दुसरं असतं कढईमधलं, त्याची चव थोडी वेगळी असते, त्याची जास्त प्युरिटी असते. नक्कीच. का? कारण की तो ज्या वेळेला आपण या अन्न ग्रहण करण्याच्या प्रक्रियेमध्ये भगवंतांचं नाव मिसळवतो, त्यावेळेला त्याचं रामदासांनी सांगितल्याप्रमाणे यज्ञामध्ये रूपांतरित झालं असतं. आणि यज्ञाचं फळ हे नेहमी चांगलंच असतं. आणि त्यामुळे आपण बघतो की अगदी पंचतारांकित हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये जरी गेलं तरी आपल्याला जेवणाची जी गंमत येत नाही, ती तो आस्वाद आपल्याला भगवंतांच्या प्रसादामध्ये मिळत असतो. त्यामुळे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आता आपण इथे जे बहुतेक जे लोक आहेत ते सगळेजण सात्विकच आहेत आणि ते भगवंताला नैवेद्य अर्पण करून मगच प्रसाद ग्रहण करत असतील. परंतु तुम्ही तुमच्या इतर मित्रांना, इतर बांधवांना, जे ज्यांनी ह्या परंपरेला छेद दिलेला आहे, त्यांना कृपया करून विनंती करा की त्यांनी भगवंतांना अर्पण केल्याशिवाय काहीही ग्रहण करू नये. मग आता जर कधी अ, नाम नामस्मरण करत करत जर स्वयंपाक केला तर त्याची पण चव अगदी छान नक्कीच नक्कीच. लागते. तर आपण साध्या साध्या गोष्टींमध्ये, म्हणजे आता प्रत्येक जण खातो. एखादा पापी पण खातो, एखादा पुण्यवान पण खातो आणि एखादा भक्त पण खातो. तर ह्याच्यामध्ये फरक काय आहे? तर फक्त त्याची मानसिक भावना जी आहे ती वेगळी वेगळी असते. राईट? तर आपण बघितलं की कर्म तेच आहे इथे, जेवण करणे. परंतु ज्या वेळेला भगवंतांना अर्पण करतो, त्यावेळेला ते यज्ञ होतं. आणि तेच जर कधी आपण स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी जेवायला जेवतो, त्यावेळेला ते केवळ जेवण राहत. मग आता इथून पुढे आपल्याला ह्या सगळ्या घटकांमध्ये काय नातं आहे ते समजून घ्यायचं. इंद्रिय आणि आत्मा इथपर्यंत काय नातं आहे हे आपल्याला भगवंतांनी समजून सांगितलेलं आहे.
तर ते आपण कुठे बघणार आहोत? हरे कृष्णा प्रभू. येस. मे बी थोडंसं इलॅबरेट करून अजून आपण जेव्हा प्रसाद म्हणजे आपण जेव्हा ऑफरिंग करतो तेव्हा भगवंत खरंच प्रसाद ग्रहण करतात की काय होतं त्याच्यावर थोडासा. ठीक आहे, बोलतो 1-2 मिनिट. चतुराजी आणखीन सांगतायत की आपण ज्या वेळेला प्रसाद ग्रहण करतो तर त्यावेळेला नेमकं काय होतं. म्हणजे आपण आता समजा नैवेद्याचं ताट ठेवलंय, 21 लाडू ठेवलेत भगवंताला, तर काय होतं की भगवंत 1-2 लाडू काढून घेतात आणि उरलेले आपल्याला देऊन टाक. बरोबर आहे ना? असंच होतं ना? म्हणजे आपण ताट ठेवतो, 21 लाडूचं ठेवलं आणि मग नंतर 19 लाडू उरलेले घेऊन जातो आपण. बरोबर आहे की नाही? असं होतं का? कोणाकोणाचं झालंय असं? तुम्ही अनम्यूट करून सांगू शकता. जर असं कोणाचं घडलं असेल तर आम्ही तुमच्या घरी येऊन कायम सेवा करू. कारण असं कधीच होत नाही. मग जर भगवंत आपले लाडू काढून घेत नाही तर मग नेमकं काय खातात ते? काय खात असावे भगवंत जेव्हा आपण त्यांना अर्पण करतो? तर ते आपलं कर्म खाऊन घेतात, आपले पाप खाऊन घेतात. आणि म्हणून ज्या वेळेला आपण भगवंतांना हे अर्पण करतो त्यावेळेला परत जेव्हा आपण ते नैवेद्याचं ताट घेतो त्यावेळेला ते आपल्याला पापरहित आणि कर्मविरहित अन्न मिळतं. आणि म्हणून ते आपण ते अन्न जे असतं ते प्रसाद रूपात येतं आणि म्हणून आपल्याला प्रभूंचे साक्षात दर्शन त्या प्रसादामधून घडू शकतं. तर आपण आता म्हणजे कर्म तेच, परंतु त्याच्या प्रत्येका याच्यामध्ये फरक काय काय आहे हे आपण इंद्रिय आणि आत्म्याच्या नात्यांमधून समजून घेणार आहोत. तर आपण बघितलं की अ, भगवंतांनी सांगितलं की हे का आपल्याला आपण अडकतो का? इंद्रिय, मन, बुद्धी आणि आत्मा हे नेहमी आपण एकीकडे इंद्रिय तृप्तीच्या साधनांकडे तरी ओढलं जातं किंवा भगवंतांकडे तरी ओढलं जातं आणि इथे मध्ये आपण लटकतो. आणि ते का आपण लटकून बसतो ते सुद्धा भगवंतांनी सांगितलं की आपल्या काम म्हणजे कुठल्याही प्रकारच्या इच्छा ज्या आहेत त्या आपल्याला बाध्य करतात. कशाशी बाध्य करतात? तर इंद्रिय आणि काम हे आपल्याला इंद्रिय तृप्तीच्या साधनांशी बाध्य करून ठेवतात. म्हणजे सगळ्यात मोठा शत्रू भगवंतांनी आपल्याला या 3ऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. आपला सगळ्यात मोठा शत्रू कोणता? तर काम, इच्छा. तर काम आणि इच्छा ह्या कुठे राहतात ते पण भगवंतांनी सांगितलेलं आहे आपल्याला. तर इंद्रिय, मन आणि बुद्धी इथे हे काम राहतं. म्हणजे आपल्याला आपले इंद्रिय, ज्या वेळेला आपल्याला एखाद्या इंद्रिय तृप्तीचं साधन आपण बघतो त्यावेळेला ते इंद्रिय आपल्या इंद्रिय तृप्तीच्या साधनाकडे आपल्याला आकर्षित करतात. मग आपले इंद्रिय तृप्तीचे साधन आकर्षित खरोखरच करतात का? म्हणजे आता उदाहरणार्थ आपण एखाद्या व्यक्तीला समजा गुलाबजाम खूप आवडत असते, तर ते गुलाबजाम खाण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय होतं?
की त्या व्यक्तीच्या मनामध्ये इच्छा निर्माण होते की आपल्याला गुलाबजाम खायचं आहे. ते मन बुद्धीला सांगतं की माझी ही इच्छा तू पूर्ण कर. मग बुद्धी इंद्रियांना सांगते की जा बाबा बाजारात जाऊन खवा घेऊन ये, साखर घेऊन ये, ते त्याचं मिश्रण कर, त्याचं साखरेचा पाक तयार कर, ते सगळे आणि एकंदरीत सगळे ती पाकक्रिया झाल्यानंतर ते गुलाबजाम तयार होतात आणि मग ते गुलाबजाम आपण भक्षण करतो. म्हणजे सगळ्या गोष्टीची सुरुवात कुठे होते, तर मनामध्ये सुरुवात होते. आणि मग बराच वेळेला आणि भगवानने सांगितलं कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विध्येनम इह वैरिणम. म्हणजे हे काम ज्या वेळेला आपल्याला समजा एखाद्या व्यक्तीकडे पैसे नसतील गुलाबजाम विकत घ्यायला, म्हणजे ती इच्छा तो पूर्ण करू शकत नाही. मग त्या इच्छा पूर्ण न झाल्यामुळे त्या व्यक्तीचं काय होतं, तर क्रोध येतो. मला कसा गुलाबजाम मिळत नाही, मला खायचाच आहे. आणि मग त्या इच्छेमुळे तो व्यक्ती काय करतो की दुष्कर्मांकडे जातो. हा, मग तो चोरी करेल, डाका घालेल, काही पण करू शकतो. म्हणजे कुठल्याही हद्दीपर्यंत व्यक्ती त्याच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जाऊ शकतो. आणि होतं काय की हा आता इन्व्हर्टेड पिरामिड दिसतो इथे आपल्याला. काम काय करतं की सगळ्यात पहिल्यांदी, आणि इथे इंद्रिय, मन आणि बुद्धी आपण हे बघितलं तर हे इथे मोठे दाखवलेले आहेत. बुद्धी मोठी आहे, त्यापेक्षा मन मध्ये आहे आणि इंद्रिय छोटे आहेत. परंतु काम काय करतं, तर आपल्या सगळ्यात जो कमजोर भाग आहे तिथेच घाला घालत. माया कामाच्या रूपाने येते आणि ते आपल्या इंद्रियांना साथ घालते. आणि ते माया इंद्रियांना धरून ठेवते. त्यामुळे साहजिकच आपलं मन, बुद्धी आणि आत्मा सगळेच्या सगळे इंद्रिय तृप्तीच्या साधनांकडे ओढले जातात. आणि मग भगवंत जे इथे वरती आहेत त्यांच्यापासून आपण दुरावत जातो. म्हणजे सगळ्यात मोठा शत्रू काय आहे, तर काम आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितलंय की जर आपण आपल्या बुद्धीनी जर काम केलं, आणि इथे हे नातं देखील भगवंतांनी सांगितले, एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्थभ्यात्मनात्मना जही शत्रू महाबाहो कामरूपम दुरासदन. म्हणजे ही बुद्धी जी आहे, अ, आणि 42व्या श्लोकामध्ये भगवंतांनी हे हे नातं देखील समजून सांगितलंय की हे काय कोणाच्या वरचढ आहे. इंद्रियाणी पराण्याहू, पराण्या आहू, इंद्रिय पराण्याहू म्हणजे हे इंद्रिय जे आहेत हे हे इंद्रिय तृप्तीची साधनं म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला इंद्रिय तृप्तीकडे ओढत असतात त्या साधनांपेक्षा इंद्रिय मोठे आहे. आणि इंद्रियेभ्य परम मनः म्हणजे इंद्रियांपेक्षा वरचढ आहे ते मन आहे. मनसस्तु परा बुद्धी म्हणजे मनापेक्षा बुद्धी मोठी आहे. आणि बुद्धेः परतस्तु सह म्हणजे सह म्हणजे आपण आत्मा, आपण आत्मा ह्या बुद्धीपेक्षाही वरती आहोत. परंतु बराच वेळाला होतं काय, हे सगळं गणित गडबडून जात. कशामुळे? कारण की मध्ये हा काम येत. काम काय करतं की मनाला इथे वरती नेऊन ठेवत. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे
म्हणजे एखाद्या व्यक्तीला ज्यावेळेला गुलाबजाम खाण्याची इच्छा होते, त्यावेळेला त्याचं मन तो वरती नेतो आणि केवळ ते इच्छा पूर्ण करण्याची साधनं नसल्यामुळे मग तो दुष्कर्मामध्ये होतो. मग तो काय, डोकं कुठे चालतं? ते डोकं उलट चालतं, की मला गुलाबजाम खायची इच्छा आहे, माझ्याकडे गुलाबजामाचं साहित्य विकत घ्यायला किंवा गुलाबजाम विकत घ्यायला पैसे नाहीयेत. मग तो बुद्धी, ते मन जे आहे ते बुद्धीला काबीज करतं आणि हे सगळं गणित बिघडून जातं इथे. आणि मग ती बुद्धी कुठे चालली जाते, की मला जर का कधी चांगले कर्म करून माझं जर का कधी गुलाबजाम मिळणार नसेल, तर मी काय करणार, तर मी चोरी करणार आणि ती इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणून हे मनाचा सगळा खेळ आहे. मन आपल्याला स्थिर करायला पाहिजे. ज्या वेळेला आपण मन हे बुद्धीच्या अधीन ठेवतो, बुद्धीने आपल्याला सांगितलेलं असतं, आपल्याला मनामध्ये भगवंत आहेत, प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये भगवंत सांगत असतात. बराच वेळेला आतून भगवंत आपल्याला सांगत असतात की हे गोष्ट चांगली आहे, वाईट आहे. पण आपला केवळ आपल्या मनावर ताबा नसल्यामुळे आपण आपल्या इच्छा तृप्तीसाठी आपण कर्म करत जातो. मग आता आपण तो आलेख मगाशी बघितला होता, की इथे निष्काम कर्म आहे, सकाम कर्म आहे आणि इथे पाप कर्म आहे. मग आपण हा जो क्वाड्रंट आहे, हा रिकामा कसं काय? या क्वाड्रंट मध्ये आपण सहसा जाऊ नये. फार क्वचित अशी उदाहरणं आहेत की भगवंतांनी इकडचे काम करायला सांगितलेली आहेत. केव्हा? पुन्हा त्याचा महाभारताशी संबंध आहे. कर्तव्याच्या किंवा नीतीच्या विरुद्ध काम करायला लागणं हे आपल्या सर्वसाधारण लोकांच्यासाठी योग्य अजिबात नाही. जर जर आणि जर भगवंतांच्या स्वतःच्या मार्गदर्शनाखाली एखादी गोष्ट अनीतीने, म्हणजे शठोशाठ्यम करण्यासाठी जेव्हा करायला लागते, त्याच वेळेला इथे कर्म करावं. आणि याचे फार त्रुटक आणि फार थोडेसे उदाहरण आहेत. उदाहरणार्थ, ज्या वेळेला भगवंतांनी अर्जुनाला कर्णाला मारायला सांगितलं, तर कर्ण वास्तविक बघता तो रथाच्या खाली उतरलेला होता आणि कर्तव्यांच्या किंवा नीतीच्या मार्गाने जर गेला तर ते साध्य करणं शक्य नव्हतं अर्जुनाला, कर्णाला मारण. म्हणून त्यावेळेला फक्त अशा काही ठराविक वेळेला एक्सेप्शनल गोष्टींमध्ये भगवंतांनी निर्देश असे दिलेत की ज्या वेळेला तो कर्म वाईट आहे पण तरी सुद्धा त्याचं मन अनासक्त आहे आणि म्हणून तो मोक्षाकडे नेणार. अजून एक काय उदाहरण आहे की ज्या वेळेला भगवंतांनी स्वतः सांगितलं नीतीच्या विरुद्ध वागायला. मी अर्जुनाचं उदाहरण दिलं आता, त्यांनी जेव्हा कर्णाला मारलं त्यावेळेला. अजून एक फार महत्वाचं उदाहरण आहे. युधिष्ठिराला सांगितलं खोटं. युधिष्ठिराला युधिष्ठिराला खोटं बोलायला सांगितलं, परंतु त्याचं मन तिथे होतं का? भगवंतांमध्ये त्याचं मन निवेश केलेलं नव्हतं. त्यामुळे त्याला काय शंका होती की आपल्याला या गोष्टीचं पाप लागणार आहे. आणि त्याचा भगवंतांवर विश्वास नव्हता की आपण हे करावं. म्हणून त्यांनी काय केलं, तर नरोवा कुंजरोवा केला. आणि त्या केवळ भगवंतांमध्ये त्याचं मन आसक्त नसल्यामुळे त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये फार थोड्याशा चुका केल्या. त्यापैकी ही एक सगळ्यात भयंकर चूक आहे
की त्यांनी भगवंतांमध्ये विश्वास ठेवला नाही, त्यांनी नरवा कुंजरवा केला. म्हणजे भगवंतांनी सांगितलं होतं की तू द्रोणाचार्यांना सांग की अश्वत्थामा मेलाय, परंतु ते बोलण्याचं त्याची हिंमत झाली नाही, कारण की त्याला फक्त नीती माहिती होती, परंतु भगवंतांसाठी अर्पण करण्याची भावना त्याला समजलेली नव्हती. आणि म्हणून अर्जुन हा सगळ्यात श्रेष्ठ भक्त आहे, कारण की त्याला मन भगवंतांमध्ये अर्पण केलेलं आहे आणि त्याचे कर्म देखील भगवंतांमध्ये अर्पण केलेले आहे. म्हणून बऱ्याच वेळेला आपल्याला संभ्रम निर्माण होतो की वास्तविक नीतिमत्ता बघता युधिष्ठिर जास्त मोठे होते, त्यांना नीतिमत्ता जास्त चांगली माहिती होती, मग अर्जुन श्रेष्ठ कसं काय? तर त्याचं गुपित इथं आहे की त्या कर्माचं म्हणजे नरोवा कुंजरवा केल्याचं फळ युधिष्ठिराला मिळालं. युधिष्ठिराचा रथ जो नेहमी 4 इंच जमिनीपासून वरती चालायचा, तो जमिनीवर चालायला लागला. का? त्याचं खोटं बोलण्याची चूक नव्हती. त्याची चूक काय होती? तर भगवंतांचा आदेश पालन केलं नाही, ही त्याची चूक होती. बऱ्याच वेळेला आपला असा गैरसमज होतो की तो खोटं बोलला म्हणून त्याचं रथ खाली आला. तसं नाहीये. तर तो भगवंतांची अवज्ञा केली म्हणून त्याला त्या कर्माचं फळ आलं. म्हणून हे सगळं कर्म आणि मोक्ष मन यांचं अतिशय गुंतागुंतीचा हा सगळा विषय आहे. आणि म्हणून हे सगळं समजण्यासाठी भगवद्गीता अतिशय महत्वाची. त्याचं प्रत्येक श्लोक, प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द आपण वाचून त्याचा प्रत्येक गोष्ट कंठस्थ केली पाहिजे, प्रत्येक गोष्ट समजून घेतली पाहिजे. परंतु ते समजणं एवढं सोपं पण नाही. म्हणजे आपण आता हा जो श्लोक वाचला होता मगाशी की यज्ञशिष्टाशिनः संतो मुच्यन्ते सर्व किल्वशी, हा समजायला अतिशय कठीण आहे. म्हणून आपल्याला आपल्या आचार्यांचं मार्गदर्शन लागतं. रामदासांनी किती सोप्या शब्दांमध्ये सांगितलं. वदनी कवळ घेता, हातामध्ये ज्या वेळेला आपण घास घेतो, नाम घ्या श्री हरीसे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. आणि म्हणून आचार्यांचं आपल्या संस्कृतीमध्ये स्थान जे आहे ते इतकं उच्च स्थान आहे की त्यांनी जे काय आपल्याला सांगितलं आहे ते आपण करायलाच पाहिजे. आणि त्या मार्गदर्शनाशिवाय आपल्याला ही भगवद्गीता समजणार पण नाही, आणि ती समजलीच नाही तर कृतीमध्ये पण आणता येणार. म्हणून आपल्याला योग्य मार्गदर्शन आणि योग्य क्रिया ह्या दोन्ही गोष्टी आपण मनापासून करायला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला कर्मयोग काय आहे ते समजेल आणि आपण आपल्या हातून निष्काम कर्म घडण्याची शक्यता निर्माण होणार आहे. होईलच असं नाही, पण शक्यता तरी निर्माण होईल. आपण इथे आता थांबूया. कोणाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. बलराम हे श्रीकृष्ण भगवानचे अवतार होते की ते शेषनाग होते? ते भगवंतांचेच अवतार आहेत, बलराम. आता त्याविषयी वेगळ्या वेगळ्या परंपरा ज्या आहेत आपल्या, ते वेगळे वेगळे अवतार, दशावतारांमध्ये वेगळे वेगळे अवतार घेतात. तर गौडीय वैष्णव परंपरेमध्ये बलरामांना देखील भगवंतांचाच अवतार मानलं जातं. आणि अर्थातच ते त्यांच्या पूर्वीच्या याच्यामध्ये ते शेषनाग होते, त्याच्याबद्दल शंकाच नाही. परंतु त्यांना दशावतारांमध्ये बलरामांना पण घेतलं जातं.
अजून कोणाच्या काही शंका आहे? जर तुम्हाला शंका नसतील तर मी प्रश्न विचारतो की आपल्या संस्कृतीमध्ये आणि प्रभुपादांनी देखील त्याला अतिशय महत्व दिलेलं आहे असे चार प्रिन्सिपल्स प्रभुपादांनी सांगितले. तर आमिष अन्न भक्षण न करणे, म्हणजेच अ, मांसाहार न करणे, मद्यपान न करणे, अवैध संबंध न ठेवणे आणि चौथं म्हणजे जुगार न खेळणे. हे चार आपल्याला मार्गदर्शक नियम भगवंतांनी सांगितलेत आणि श्रील प्रभुपादांनी पण त्यांच्या लेक्चरमध्ये, त्यांच्या प्रत्येका निरूपणामध्ये यावर प्रचंड भर असायचा. तर हे चार नियम का सांगितलेत? आपण ह्या कर्मयोगाचा जर कधी आता संदर्भ घेतला तर हे चार नियम का दिले असतील? कोणी सांगू शकेल का? त्यामध्ये निष्काम कर्म राहतच नाही ना. त्यामध्ये निष्काम कर्म राहत नाही, बरोबर आहे. अजून काही? आपण प्रत्येका याचं उदाहरण घेऊ शकतो. तर मद्यपान का करू नये सांगितलेलं आहे? त्याच्याने काय होतं? म्हणजे मद्यपान केल्याने आपली सारासार विचार करायची मती खुंटते. म्हणजे विचार करायची क्षमता राहत नाही. एकदम बरोबर आहे. म्हणजे आपण तो जो सगळा आलेख बघितला त्यामध्ये मन आणि कर्म ह्या दोन्ही गोष्टींचा सगळा खेळ होता. आणि मद्यपान केल्यामुळे जर आपलं मनच आपल्या ताब्यात राहणार नसेल तर आपलं कर्म हे वाईटच कर्म होणार आहे, नाही का? त्याच प्रकारे मग आमिष अन्न का खाऊ नये? त्यांचा इंद्रियांवर परिणाम होतो. आपण केवळ इंद्रिय तृप्तीसाठी काहीतरी पाप करतोय. कोणत्याही जीवाचा जीव घेणे हे पाप कृत्यांमध्ये आहे. म्हणजे कर्माच्या, म्हणजे कर्तव्यांच्या विपरीत ते जातं, म्हणून ते करू नये. जुगार का खेळू नये? त्याचा मनावर परिणाम होतो की म्हणजे जास्तीत जास्त मिळावं, जास्तीत जास्त मिळावं आणि ते पापकृत्य होतं. जास्तीत जास्त मिळालं तर ठीक आहे ना. पण जास्तीत जास्त मिळायच्या इच्छेने तो आपल्याकडचं जे आहे तेही घालवून बसतो की पुढे आपल्यासाठी काहीतरी मिळेल, काहीतरी मिळेल म्हणून आपल्या जवळच्या, म्हणजे त्याला स्वतःच्या जवळच्या वस्तूंची किंमत राहत नाही. म्हणजे माणसाची महाभारतामध्ये जसं युधिष्ठिरने द्रौपदीला ह्याच्यावरती लावलं, त्यावेळेला त्याची ही विचार करायची क्षमताही नाहीशी झाली होती जुगार खेळण्यामुळे. त्यामुळे हा जुगार खेळणं कधीही वाईटच आहे. ऍब्सोल्युटली. की जुगार ज्या वेळेला एखादा व्यक्ती खेळत असतो, म्हणजे वास्तविक बघता त्यांनी जे पैसे कमवले आणि ते भगवंतांच्या सेवेमध्ये तो लावू शकतो,
परंतु होतं काय की ज्या वेळेला पैसा हा कुठल्याही कष्टाशिवाय येतो, त्यावेळेला तो मनाला नेहमी खाली ओढतो आणि मग इंद्रिय तृप्तीच्या आणि भोगवादाकडे त्या व्यक्तीचा मार्गक्रमण होतं आणि त्याच्या हातून केवळ आणि केवळ पाप कर्मच घडतं. म्हणून म्हटलं की या क्वाड्रंटमध्ये केवळ आणि केवळ भगवंत किंवा त्यांच्या पार्षदांच्या मार्गदर्शनाखालीच, आणि तेही कधी कधी अगदी क्वचित ज्या वेळेला प्रसंग असा असेल त्याच वेळेला इथे कर्म करावं. त्यामुळे जुगार खेळू नये. आणि चौथा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनैतिक संबंध असू नये. अनैतिक संबंध केले तर त्याचे पुन्हा इथेच त्याची गणना होणार आहे, तिथे पाप कर्मामध्ये मोडलं जातं. म्हणून हे चार जे बंधनकारक जे भगवंतांनी सांगितलेले आणि प्रत्येक आचार्यांनी पुढे सांगितलेले आहेत, ते हे चार बंधन आपण रीतसर पाळले पाहिजे. ठीक आहे. अजून कोणाला काही प्रश्न आहे, कोणाला काही सांगायचं आहे? हा, विनीत बोलतोय मी. हा विनीत. मला एक गोष्ट, जसं आता कर्णाचा एक उच्चार केला तुम्ही, की हम्म रथाखाली उतरल्यानंतर त्याला अर्जुनाने कर्णाबद्दल तुम्ही काय सांगू शकता? म्हणजे कर्णाबद्दल जर आपल्याला कोणाला एक्सप्लेन करायचंय महाभारतामध्ये, हम्म आपण त्याच्याबद्दल काय सांगू शकतो? कारण कर्ण हा हम्म असा व्यक्ती होता का ज्याचं अगर आपण जर पॉझिटिव्ह विचार केला ना, तर खूप हम्म पॉझिटिव्ह एनर्जी येईल. कारण त्यांनी जेही युद्ध केलं ते त्यांनी मित्रता सोडली नाही, भले ते चुकीचा मार्ग होता. आणि हम्म कृष्णालाही माहिती होतं का हा एकमेव व्यक्ती आहे का ज्याच्यामुळे काहीतरी वेगळं घडू शकतं. खरं आहे. राईट ना? तर आपण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कुठला ठेवला पाहिजे? आता सगळ्यात आपण आता पुन्हा या हा जो आलेख बघितला त्याचाच आधार घेऊ. ठीक आहे. तर कर्णाची प्रत्येक कृती जर बघितली तर त्याचं मन सगळ्यात पहिल्यांदा भगवंतांमध्ये आसक्त होतं का? नाही. नाही. त्यामुळे त्याचं प्रत्येक कर्म जे आहे, जर का कधी त्याचं मनच अनासक्त नव्हतं तर त्यांनी प्रत्येक केलेलं कर्म कुठे मोडणार आहे? त्याचे कर्म चांगले होते, त्याच्याबद्दल काहीच शंका नाही. परंतु त्याचं प्रत्येक कर्म जे आहे ते सकाम कर्म होत. मित्रत्वाची भावना, मित्र कोण असतो मला सांगा? मित्र कोणाला म्हणायचं? मित्र म्हणजे जो आपल्या सुखात दुःखात, खास करून दुःखामध्ये, जोही आपल्याला साथ देतो. सुखदुःखात साथ देतो, पण आणि पण तो मित्र आपलं पूर्ण मार्गदर्शन पण करतो, की जे काय चुकीचं असेल तो तिथे तो थांबवतो पण. राईट. सगळ्यात महत्वाचं मित्राचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचं भलं जो करतो, आपलं जो भलं करतो तो मित्र असतो. राईट. कर्णाने दुर्योधनाचं भलं केलं का वाईट केलं? ऍक्च्युअल मध्ये तो भलं करू शकला असता जर त्याला राईट मार्गावर आणता आला असता तर. एक्झॅक्टली. कर्ण दुर्योधनाला सांगू शकला असता. त्याला माहिती होतं, नीती माहिती होती, त्याला कर्तव्य माहिती होते, परंतु त्याने दुर्योधनाला ते समजावून सांगितले नाही. राईट. हा. त्यामुळे तो दुर्योधनाचा मित्र देखील म्हणता येणार नाही. एक मिथ्या आहे. हम्म. प्रत्येक आणीबाणीच्या वेळेला कर्णाने योग्य साथ दिलेली नाहीये दुर्योधनाची. एखादा जर असता तर त्याला सांगितलं असतं की तू द्रौपदीला इथे अपमानित करू नकोस, हे नीतिमत्तेमध्ये नाहीये. परंतु कर्णाने तिथे काय केलं?
कर्णाने सपोर्ट केला. सांगितलं दुर्योधनाला की ती अशीही 5 पतींची पत्नी आहे, 5 पतींची पत्नी आणि वेश्येमध्ये काहीच फरक नाहीये, तो तिला या राज्यसभेमध्ये बोलवून घे म्हणून. आणि तेच कारण त्याचं घडलं जेव्हा तो रथावरनं उतरला आणि कृष्णाला म्हणाला का तू नियत्तेवर हे करतोय, वार करायला लावतोय. त्यावेळेस कृष्णाने सांगितलं का तेव्हा तू काय करत होता जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण होत होतं. एक्झॅक्टली. म्हणजे हम्म. भगवंतांनी त्याला प्रत्येक वेळेला दाखवून दिलं की तुझे कर्म जे होते, हा. जरी तू वर दिसताना ते सत्कर्म जरी दिसत होते, तरी सुद्धा ते दुष्कर्मातच झाले, कारण की त्याच्या मागचा जो हेतू होता तो चुकीचा होता. म्हणजे वास्तविक बघता त्याने दुर्योधनाकडून राज्य घेतलं नसतं तरी त्याला काही ना काहीतरी त्यांनी करून ते वैभव तो मिळवू शकला असता. त्याच्यामध्ये ती पात्रता होती. त्याला दुर्योधनाचं आधिपत्य स्वीकार करण्याची आवश्यकताच नव्हती. तो इतका पराक्रमी होता की अर्जुन जसा पराक्रमी होता त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पराक्रमी तो होता, आणि येस त्याला येस येस. अनेक असे वर मिळालेले होते. सगळ्यात पहिल्यांदा त्याला ते कवच होतं, कुंडल होतं, त्याच्यामुळे तो कोणीही त्याच्यावर वारच करू शकत नव्हतं. त्यामुळे त्याला दुर्योधनाचा आश्रय घेण्याची आवश्यकताच नव्हती. आणि समजा एखाद्याने आपलं चांगलं केलं तर म्हणून काय त्याचे कुत्र्यासारखे लाळ घोटत राहायचं याला अर्थच नाही ना. त्यामुळे बराच वेळेला करणं हा जो विशेष करून आपल्या मराठी संस्कृतीमध्ये इतका गुंतागुंतीचा विषय आहे ना, आणि ते दुर्दैवाने मृत्युंजय वाचला की नंतर असं वाटायला हा लागतं की हा अरे हा राईट. कर्णच मी त्या सगळ्यात हिरो होता. पुस्तकामुळेच हा प्रश्न विचारला ऍक्च्युअल मध्ये, मृत्युंजयमुळे. तसं नाहीये. त्यामुळे बऱ्याच वेळेला मी सगळ्यांना सांगतो की बाबा रे, भगवंतांनी तुम्हाला एखादी जर गोष्ट दिलेली आहे तर त्याचा तुम्ही इतर समाजावर काय परिणाम होणार आहे त्या दृष्टीने तुम्ही तुमची प्रतिभा वापरा. म्हणजे रणजित देसाईंनी ते अतिशय सुंदर कादंबरी लिहिली आहे. ते म्हणजे ते जेव्हा वाचली तेव्हा माझ्या पण डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते. पण ते आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे. गोविंद प्रभू म्हणून आहेत, मुंबईच्या गिरगाव चौपाटीचं जे मंदिर आहे तिथे त्यांचं एक पुस्तक आहे. त्याचं नाव आता आठवत नाहीये, पण त्या पुस्तकामध्ये त्यांनी हे सगळे जे काही आपल्या याच्यामधल्या ज्या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीज आहेत त्यांनी इतक्या सुंदर एक्सप्लेन केलेलं आहे ना, की कर्ण काय आहे. रामानी ज्या वेळेला वालीला पाठीमागून मारलं ते योग्य होतं का अयोग्य होतं. भगवंतांनी जेव्हा कर्णाला मारायला सांगितलं तो रथाच्या खाली असताना ते योग्य होतं का अयोग्य होतं वगैरे, असे अनेक विषय हाताळलेले आहेत. त्यामुळे तो मगाशी आपण जो मन आणि कर्म याचा जो आलेख बघितला ना, आपली प्रत्येक कृती त्याच्यामध्ये ठेवून बघावी. रणजित देसाईंचं इच्छा फार चांगली होती की बाबा त्यांनी एक चांगली कादंबरी लिहावी, परंतु त्याचा दुष्परिणाम असा झालाय की अर्जुन विलन आणि कर्ण हिरो वाटायला लागतो. आणि आपल्या सनातन धर्माच्या अनुसार तसं नाहीये. त्यामुळे आपण काय कोणाकडून काय वाचतो वगैरे याविषयी आपण अतिशय जागरूक असायला पाहिजे. म्हणजे थोडासा कुठेतरी भावनांचा खेळ झाला की आपल्याला सगळं उलटं वाटायला लागतं. ठीक आहे. फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही नाही, ऍक्च्युअल विनय. मध्ये ना ही मी का विचारलं माहिती का, तुम्ही हम्म. सांगितलं कमीत कमी जेवढे लोक आता ऐकतायत ना, कमीत हम्म. कमी यांना क्लॅरिटी झाली. आणि ते प्रत्येकाने जर पुढे आणखी चार ऍब्सोल्युटली. चार पाच चार लोकांना सांगितलं तर ती क्लॅरिटी होईल. आता बालीचा ऍब्सोल्युटली. पण छान विषय येतो, पण आता ठीक आहे, वेळ भरपूर झालेला आहे. अदरवाईज खूप खूप त्यालाही खूप मारलं वेळ ते पण झाले. योग्य. पण हा. आम्हाला आवडायला ऐकेल की मलाही तो प्रश्न आहे की वालीला मारलं हे चुकीचं वाटलं मलाही.
नाही नाही नाही, मी जे सांगतो त्याचं काय होतं माहितीये का, मला करेक्ट करा जर सर तुम्ही मी चुकीचं हो सांगत हो, असेल. हरकत नाही. बाली ऍक्च्युअल कसं होतं माहितीये का, बालीला जर रामाने बरोबर घेतलं असतं ना, तर तो रावणावर केव्हाच विजय पाहिला असता. कारण रावणाला त्यांनी आपल्या याच्यामध्ये बगलेत पकडून 4 वेळा फिरवलं होतं बालीने. पण बालीने एकच चूक काय केली होती, की लहान जी बहू असते म्हणजे जी ही असते लहान भावाची पत्नी, ती मुली समान असती, ठीक आहे ना. त्यांनी ते वाईट कृत्य केलं होतं म्हणून रामाने त्याला तो मारण्याचा हे केलं होतं, का त्याला मारलं होतं. आणि याला सुग्रीवला बरोबर घेतलं होतं, राईट ना. ऍब्सोल्युटली, ऍब्सोल्युटली योग्य आहे. म्हणजे पराक्रम महत्वाचा नाहीये, राईट, हा. तुमची नीतिमत्ता महत्वाची आहे. तर इथे वाली अतिशय पराक्रमी होता आणि विनीतने सांगितल्याप्रमाणे रावणाला त्यांनी काखेमध्ये धरून 4 वेळा फिरवलं होतं. म्हणजे ज्या वेळेला अंगद सुद्धा लंकेमध्ये जातो आणि त्याचा पाय रोवून उभा असतो, त्यावेळेला तो स्वतःच ओळख काय करून इंट्रोडक्शन. देतो, की मी वालीचा पुत्र आहे म्हणून सांगतो तो. का असे सांगतो? कारण की त्याला माहिती होतं की वालीने रावणाला 4 वेळा काखेत घेऊन फिरवलेलं आहे, परंतु त्याची नीतिमत्ता योग्य नव्हती, म्हणून भगवंतांनी त्याला मारलं. आणि त्याला वर मिळालेला होता की जो कोणी त्याच्या समोर येईल त्याची निम्मी शक्ती त्याच्यात त्याला चालले. मिळेल. आणि भगवंत जरी भगवंत असले तरी त्यावेळेला ते मनुष्य जन्मामध्ये होते आणि त्यांनी मनुष्य जन्माची कोणतीच मर्यादा सोडली नव्हती, त्यामुळे ते सगळे नियम त्यांना पण लागू होणार होते. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम म्हणूनच म्हटलं मर्यादा जातं त्यांना. पुरुषोत्तम ते म्हणून त्यांनी वालीला मागणं मारणं देखील अ- अयोग्य ठरत नाही. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये नीतिमत्ता नसते त्यावेळेला तो केवळ पशु असतो. आणि पशु हत्येमध्ये आपल्याला आपल्या संस्कृतीमध्ये पशु हत्येला बंधन नाहीये, परंतु ती पशु हत्या केवळ यज्ञामध्ये असायला हवी. आणि वालीला देखील भगवंतांनी अ, मोक्षच दिलेला आहे. हरिओम. तुम्ही आता ज्या पुस्तकाचा उल्लेख केला, त्या पुस्तकाचं नक्की हे पाठवा ग्रुपवरती, हो आम्हाला हो, मी वाचायला पाठवतो आवडेल. पाठवतो हो मी. हो. खूप छान गोविंद प्रश्न त्याचं प्रभूंचं उत्तर. पुस्तक आहे ते. हो, खूप छान विषय तुम्ही म्हटलात त्या पुस्तकात. तुम्ही उल्लेख केला आता त्यावरनं असं वाटतंय की सर्व तरुण पिढीच्या हातात ते असायला पाहिजे. नक्कीच असायला पाहिजे. आणि बऱ्याच वेळेला काय होतं ना, की हे धर्माचं राजकारण चालू आहे म्हणायला हरकत नाही. म्हणजे प्रत्येक जण आपला धर्म कसा श्रेयस्कर आहे हे दाखवून देण्यासाठी आपल्या सनातन धर्मामध्ये ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्याचं वाईट दृष्टीने प्रदर्शन करून आपल्या लोकांना भ्रमित केलं जातं. आणि केवळ अगदी आणि अगदी. केवळ आपल्या धर्माविषयी माहिती नसल्यामुळे ते त्याला बळी पडतं. हा, आणि आपणही कुठेतरी कमी पडतो त्या हो, बाबतीत. तर आपण हे आपला कमीपणा आहेच. खंबीरपणे मांडता येण्यासाठी आपल्याला हे गरजेचं आहे, घरात हातात असणं गरजेचं आहे ह्या गोष्टी. बरोबर आहे. नक्कीच. सगळ्यात मोठं शस्त्र जर काय आज असेल तर ते ज्ञान आहे. आपण हे म्हणजे अ, म्हणजे जर का कधी आध्यात्मिक जगतात बघायला गेलं तरी इन्फॉर्मेशन अँड नॉलेज हे सगळ्यात वरिष्ठ आहे. आणि आजकालच्या जमान्यामध्ये अ, म्हणजे प्राकृतिक जगतात बघितलं तर तिथे पण ज्ञान आणि इन्फॉर्मेशन ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. त्यामुळे आपल्याला धर्माच्या रक्षणासाठी सुद्धा आपल्याला हा आपल्या धर्मात नेमकं काय आहे याचं ज्ञान हे असायलाच हवं. आणि जर आपण ते केलं तरच आपला धर्म टिकणार आहे. वास्तविक बघता आज आपल्या धर्माला कुठल्याही प्रकारचं बळ किंवा अशा प्रकारचं कुठलेही भीती नाहीये. केवळ आणि केवळ आपल्या धर्माचं अज्ञान ही सगळ्यात मोठी भीती आहे आज आपल्या धर्मासाठी. कारण की आपण आपल्या धर्माविषयी ज्ञान नसल्यामुळे आपण इतर भौतिक गोष्टींकडे वळतोय.
त्यामुळे ह्या शाश्वत मूल्य ह्या उपक्रमाचा सगळ्यात महत्वाचा जे उद्दिष्ट आहे ते आपल्या धर्माविषयी जागरूकता निर्माण करणं. आणि त्याच्यासाठी भगवद्गीता हे सगळ्यात संक्षिप्त आणि सगळ्यात टू द पॉइंट म्हणता येईल असं आपल्याला अ, मार्गदर्शन भगवंतांकडून मिळू शकतं. असो, हे विषय फार गुंतागुंतीचे आहेत. तर त्या हळूहळू प्रत्येक विषयाचा उलगडा पुढच्या पुढच्या अध्यायामध्ये होत जाईल. तर आपण आज हे सत्र इथेच थांबवूया. आणि अजून एक रिक्वेस्ट होती, आपलं जे काही आतापर्यंत लेक्चर्स झाले त्याची एक प्लेलिस्ट बनवली ना, म्हणजे आपल्या आहे ना, त्याची प्लेलिस्ट बनवलेली आहे बेटा. बनवली आहे का? हा, ते म्हणजे आपण जे मी लिंक टाकतो ना, ते सगळे हा, एका प्लेलिस्ट मध्येच आहे. अच्छा अच्छा, ओके. म्हणजे जर कोणी अ, ते युट्यूबच्या लिंकवर जाऊन पाहिलं ना, तर बाकीचे पण सगळे लेक्चर्स तिथे मिळतील. त्याची प्लेलिस्ट आहे. अजूनही काही दुसऱ्या कुठल्या चॅनलवर फोरमवर टाकायचं असेल तर टाकू शकतो आपण, तिथे काहीच प्रॉब्लेम नाही. हा, आपल्या समाजाचं आहे ना फेसबुक पेज आहे, त्याच्यावर टाकते. हो हो, चालेल. हे ज्ञान अतिशय महत्वाचं आहे. ज्ञान ही एक अशीच गोष्ट, एवढी एकच गोष्ट आहे की जी दिल्याने दोन्हीकडे वृद्धिंगत होते. इतर कोणतीही गोष्ट एखाद्याने दुसऱ्याला दिली तर ती पहिल्याकडे कमी होते आणि दुसऱ्याकडे वाढते. ज्ञान एवढीच एक गोष्ट आहे की जी जो देतो त्याच्याकडेही वाढतं आणि जो घेतो त्याच्याकडेही वाढतं. त्याच्यामुळे कोणत्याही चॅनलवर, कोणत्याही प्लॅटफॉर्मवर काहीही लागलं तर तुम्ही हे ज्ञान पसरवू शकता. तुम्ही स्वतः देखील ते पुढे प्रचार करण्याचा प्रयत्न करा, समजवून घेऊन. आणि माझी तर अशी इच्छा आहे की प्रत्येक जण जो इथे हे ऐकतोय आज, इथे साधारण एक 20 लोक होते, तर प्रत्येकाने जर कधी 20 लोकांना प्रचार केला तर असं हे पॉझिटिव्ह सर्कल होत होत बरेच जणांपर्यंत आपण पोहोचू शकतो. आणि मेघा, आता तुमचे जेव्हा गेट टुगेदर होतं ना, यू एनकरेज पीपल टू जॉईन ऑनलाईन. कारण काय होतं ना, की मग त्यावेळेस ज्या शंका येतात ना त्या बाहेर येतात. तुम्ही युट्यूबवर केव्हाही ऐकूच शकता. डेफिनेटली तो एक आपण दिलाय, पण दॅट इज अ ड्रॉबॅक ऑल्सो. एक जरी मिस झाला तर पुढचं सगळं ऐकायला पण काही हे राहत नाही आणि मग तो टेम्पो निघून जातो. सो आय विल एनकरेज द पीपल टू हो ना, काल मी बी ठरवून ऑनलाईन. गेली होती. हळदी कुंकाचा छान कार्यक्रम झाला आपला मोठा. मी मी ते तिथे पाहिलं, अनाऊन्स तेच करणार म्हणत होती. तुला मी हा, उद्देश. मी ना नंतर गेले विसरून गोंधळामध्ये. ते प्लेट हम्म, हम्म, सगळ्यांना देत होते ना, तर हम्म, त्याच्यामध्ये ते राहून गेलं माझ्याकडून सांगायचं. हम्म. नाही, पण म्हणजे तुम्ही आता नेहमी भेटता ना, सो यू एनकरेज पीपल टू डू दॅट. येस, डेफिनेटली करते मी. ओके मंडळी, आजचं हे सत्र इथेच थांबूया. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया 15 दिवसानंतर. थँक्यू. धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद.